नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपले नेहमीच वेगवेगळे विषय असतात. आजचा तो खूप वेगळा विषय आहे. जो काही मी अनुभव घेतलेला आहे या यूट्यूबमध्ये, जबरदस्त. म्हणजे तुम्ही चॅनल मॉनिटाईज कसा करू शकता, किंवा जरी तुमच्याकडून चॅनल सस्पेंड केला गेला किंवा टर्मिनेट केला गेला तरी काय करायचंय, नेमकं काय, कशा पद्धतीने तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात करायची. तर मी एक 2023 मध्ये माझा एक चॅनल खोलला होता युट्यूबचा. तर त्याच्यामध्ये आपले एक 3-4 हजार सबस्क्रायबर झाले होते आणि 3,000 पेक्षा थोडासा जास्त वॉच टाइम झाला होता. तर म्हणजे जवळजवळ चॅनल मॉनिटाइजच व्हायला आला होता. पण त्यावेळेस या युट्यूब वरती मी ऍड पाहिली की तुम्हाला इथे वॉच टाइम पूर्ण करून मिळेल, आणि या भूलथापांना मी बळी पडलो. 10,000 ते 15,000 रुपये घालवले, चॅनलचा ऍक्सेस त्यांच्या हातात दिला आणि त्यांनी काय केलं की टीव्हीची जी सिरियल असते हिंदीतली ती त्याच्यावरती अपलोड केली आणि मला दाखवलं टाइम पूर्ण झालाय. तर दुसऱ्याच दिवशी मला मेलवरती युट्यूबचं या ठिकाणी मेसेज आला की तुम्ही असं असं केलेले, कॉपीराईट झाला. ते काय आपल्याला पुन्हा परत काढता आला नाही. तर पुढच्याही म्हणजे ज्यांची मालिका होती त्यांच्याही ते ऍक्शन केली होती चॅनलवरती. तर त्याच्यामुळे काय झालं की तो माझा चॅनल सस्पेंड झाला, नंतर तो टर्मिनेटही केला. तर त्यानंतर मात्र मी थोडे दिवस असा फ्रस्ट्रेट झालो, म्हणजे एक 8-15 दिवस काही करमेना. एक नवीन सुरुवात होती, कारण काय होतं, एक तर 1000 सबस्क्रायबर लवकर होत नाही, पहिले 1000. नंतरचे काय, माझा एक एक व्हिडिओला 51-51, 50-50 हजार वॉच टाइम आलेला आहे एका दिवसात, आणि 7-7, 8-8 हजार सबस्क्रायबर पण आलेले. तो विषय वेगळा आहे. पण ज्यावेळी आपण एखादी नवीन सुरुवात करतो, आपल्याला माहित नसतं, त्यावेळी माझ्या बरोबर तसं झालं होतं आणि मी पूर्ण खचून गेलो होतो. म्हटलं आता करायलाच नको. पण एक 8-15 दिवसांनी मी पुन्हा एकदा निर्णय घेतला की आपण ह्या कुठल्याही ऍडव्हर्टाईजला, म्हणजे चला झालं ते थोडक्यात झालं, आपण यांच्या भूलथापा किंवा आम्ही हे वॉच टाइम करून देतो, सबस्क्रायबर देतो, हे सगळं मित्रांनो खोटं आहे. आणि हे युट्यूबच्या लक्षात पण येतं नंतर. आणि मग ज्यावेळी तुम्ही खरी मेहनत करता त्यावेळी तुमचं ते सगळं पाण्यात जातं. त्याच्यामुळे तसला कुठलाही शॉर्टकट हा वापरू नका. 1000 सबस्क्रायबर व्हायला काही वेळ लागत नाही. तुम्ही साधारण एक 6-7-8 महिन्याचं टार्गेट ठेवा. 6-7-8 महिन्याचं. कारण ह्याच्यात काय लगेच असं नाही की तुम्ही पहिलाच व्हिडिओ टाकलाय तुम्हाला लगेच 1000 सबस्क्रायबर होतील. कारण आणि 4000 वॉच टाइम, याच्यात काय होतं मित्रांनो, याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, युट्यूब जो रिच देतं, रिच म्हणून एक ऑप्शन येतं. आपण जर YT मध्ये गेलो तर तो रिच काय करतं युट्यूब, एक सलग तुम्ही असं करू नका की व्हिडिओ रील असं टाकू नका, कारण रीलचा वॉच टाइम काही धरला जात नाही. तुम्ही फक्त सलग 31-40 व्हिडिओ टाकत चाल, पण ते कमीत कमी 3 मिनिटाच्या पुढचे असले पाहिजे. 5 मिनिट, 6 मिनिट असे व्हिडिओ असले पाहिजे. आणि एकच विषय ठेवायचा आहे. समजा तुम्ही एखादा विषय ठेवला बैलगाडा शर्यतीचा, तर तोच विषय फक्त ठेवायचा, दुसरा विषयच ठेवायचा नाही. तर त्यावेळी काय होतं की युट्यूब तुम्हाला स्वतःहून रिच देतं म्हणजे काय करतं की तुम्ही जो व्हिडिओ टाकता तो एका व्यक्तीला 3 वेळा कमीत कमी पाठवतं युट्यूब. आता समजा तुम्हाला आज पहिल्यांदाच 1000 व्ह्यू आले, तर युट्यूब तुम्हाला काय करतं, तोच व्हिडिओ तुमचा दुसऱ्या दिवशी 10,000 लोकांना 3दा पाठवतं. आणि मग त्याच्यातून लोक तुम्हाला पाहतात आणि तुमचा वॉच टाइम हळूहळू वाढत जातो. आणि पुन्हा त्याच बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातली एखादी इंटरव्ह्यू म्हणा किंवा कुठलीही एखादी शर्यत म्हणा, हे असंच टाकत चालायचे, किंवा त्याचा निकाल असेल, किंवा कुठलाही तुम्ही समजा रेसिपीचा जरी विषय निवडला, समजा आज तुम्ही चहा करून दाखवला, उद्या एखादी भाजी करून दाखवा, त्यानंतर चिकन आहे, मटन आहे, कुठल्याही भाज्या करा, तुम्ही व्हेज भाज्या करा, भेंडी करून दाखवा, त्याच्यानंतर आपलं उत्तप्पा, डोसा, काय इडल्या वगैरे तुम्हाला जे येईल, पण कमीत कमी 40 व्हिडिओ सलग टाका. ते ज्यावेळी तुम्ही 40 व्हिडिओ सलग टाकाल त्याच वेळी युट्यूब तुमच्या चॅनलला चांगल्या पद्धतीचा रीच देतं. आणि मग तुमच्या लक्षात येते की आपला आता 1000 तास झालाय, 1500 तास झालाय,
पण त्याच्या आधीमध्ये मात्र रील टाकू नका, कारण मग युट्यूबला काय होतं, मिसगाईड होतं. आणि तुम्ही फक्त व्हिडिओचाच कस्टमर तुम्हाला त्या ठिकाणी, म्हणजे कस्टमर नाही म्हणता येणार आपल्याला, आपल्या व्हिडिओचा सबस्क्रायबर जो आहे तोच तुमच्या फॅमिलीमध्ये ऍड होतो. आणि मग तो तुमचे जर व्हिडिओ चांगले असतील तर तो पाहू लागतो. आता उदाहरणार्थ मी काय केलं, ज्यावेळेस माझ्या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून माझा चॅनल मॉनिटाईज झाला, मग त्यानंतर मी काय केलं की वेगवेगळे विषय सुरू केले. कारण काय होतं की फक्त नाचणं गाणं, घरातले व्हिडिओ दाखवणं, घरातली भांडणं दाखवणं, हा विषय कुठेतरी येऊन संपतो. तुम्हाला सबस्क्रायबर किती हे युट्यूब बघत नाही. भले इथे एखाद्याला 2-3 हजार सबस्क्राईबर असले तरी त्याचा व्हिडिओ हा म्हणजे मिलियन मध्ये पण जातो. लक्षात येते का तुमच्या सबस्क्रायबर तुमचे? समजा आता मी सांगितलं की मी 0 ते 57 हा कसा 57,000 हा टप्पा कसा पार केला. तर त्याच्यात काय होतं की तुम्हाला युट्यूब फक्त रिच रिच बघ, तुमचा रिच देतं तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही आहे ना, सबस्क्रायबर किती होतात हे बघू नका. तुमच्या व्हिडिओची क्वालिटी ठेवा, म्हणजे तुमचा व्हिडिओ चांगला असला पाहिजे, आवाज चांगला असला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित सांगितलं पाहिजे, व्यवस्थित त्याचं प्रेझेंटेशन दिलं पाहिजे, पुढच्यांच्याही लक्षात आलं पाहिजे. उगाच काहीतरी टिंगल म्हणून असा व्हिडिओ काढायचा नाही. चांगल्या चांगल्या इन्फॉर्मेशन गोळा करा. युट्यूब मध्ये तुम्हाला असं वाटतं का की 5-10 मिनिटाचं काम आहे? मी जो 0 ते 57,000चा जो टप्पा पुन्हा एकदा सुरू केला, पहिल्यांदा मी स्वामीची एक रील टाकली आणि जे व्हिडिओ, फक्त व्हिडिओच, रील मी काढून टाकल्या माझ्या लाईफ मधून. आणि त्याच्यानंतर मात्र मी वारंवार वेगवेगळे विषय, मग कायद्याचे असतील, जेलचे असतील, तुम्ही पाहू शकता जेलचे माझे 6-6, 7-7 लाखापर्यंत व्हिडिओ चाललेले आहेत. त्याच्यानंतर 1-1, 1.5-1.5 लाखापर्यंत चाललेले आहेत. कायद्याचे असतील, पोलिसांचे असतील, वकिलांचे असतील, बँकांचे असतील, हॉस्पिटलचे असतील. मी विचार केला नाही की मला व्ह्यू किती येतील किंवा मला पैसे मिळतील का, पण मी एकच ठरवलं की आपल्याशी जी क्वालिटी आपल्या फॅमिलीमध्ये जी जोडणार आहे, आपले जे सबस्क्रायबरची क्वालिटी आपल्या फॅमिलीशी जोडणार आहे ती चांगली असावी. नाही तर बऱ्याच वेळा बघा तुम्ही, जे फालतू चॅनल वाले आहेत त्यांना कितीतरी सबस्क्रायबर असतात, पण त्यांना समाधान आहे का? खाली किती त्यांच्या कमेंटमध्ये शिव्या खाल्लेल्या असतात त्यांनी. सगळ्याच गोष्टी बघा बघा पैशासाठी करायच्या नाही. 2 पैसे मिळवा हा आपला उद्देश ठीक आहे. सगळ्याच गोष्टी पैशासाठी म्हणजे कुठल्याही थराला कोणी जाऊ नये. किंवा मी ज्यांना सांगतो किंवा जे लोक मला ऐकतात त्यांनी हे लक्षात ठेवायचं की आज ना उद्या आपला एखादा तरी व्हिडिओ व्हायरल करतं युट्यूब, ज्याच्यामधून तुम्हाला 1,00,000-2,00,000 व्ह्यूज येतात आणि तुमचा वॉच टाइम पूर्ण होतो. हे फक्त युट्यूबच्याच हातात आहे रिच देऊन. पण कंटेंट पण तुमचा दमदार असला पाहिजे. मग त्यावेळेस काय होतं की एंगेजमेंट, म्हणजे तुमचा जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड पूर्ण होऊन जातो आणि तुमचं टार्गेट पूर्ण होतं. आणि मग त्यावेळेस तुम्ही युट्यूबचे पार्टनर होता. मग तुम्हाला त्यावेळी काय होतं की गुगल ऍडसन पिन येते, तुम्हाला ते बँक अकाउंट भरावं लागतं, स्विफ्ट कोड भरावा लागतो, बऱ्याच काही गोष्टी त्या अजिबात न चुकता भरायच्या असतात. आणि मग $100 झाले की युट्यूब तुम्हाला त्या ठिकाणी $100चं पेमेंट 21 तारीख ते 26 तारीख या दरम्यान केव्हाही पाठवतात. त्याच्यात 27 होत नाही, त्याच्यात 20ही होत नाही. तर एवढं म्हणजे पूर्ण व्हाईट व्हाईट कॉलर आहे युट्यूबचा बिझनेस हा. त्याच्यामुळे त्याला आपण सिरियसली घेतलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, आज याच्यामध्ये 90% लोक हे आहेत, फक्त त्यांना एकही रुपया मिळालेला नाही आजपर्यंत. फक्त रील काढत राहतात, आज ना उद्या मिळेल, उम्मीद पर दुनिया कायम आहे. काहीही मिळत नाही, येतात काही ओरडून जातात, कसले गाणे करतात, काही शिव्या देऊन जातात. म्हणजे ह्या लोकांना याच्यामध्ये सक्सेस मिळालेले नाही. आज घराघरातून 4-4, 5-5 आयडींचे युट्यूब चॅनल आहेत. तुम्ही एकावरच कॉन्सन्ट्रेशन करा ना. बघा तुम्ही कुठलाही युट्यूबर घ्या, त्याचं फेसबुकला अकाउंट असेल, त्याचं इन्स्टाला असेल, त्याचं युट्यूबला असेल 2 अकाउंट, पण हे कधीही करू नका. कारण काय होतं की ज्या वेळेस आपण एकदम 2 सशांची शिकार जर करायला गेलो तर इम्पॉसिबल आहे, ते हायली इम्पॉसिबल आहे. तुम्ही एकच टार्गेट ठेवा, एकच चॅनल हे करा, एकच चॅनलवरती कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि त्याच्यात व्हिडिओ टाकताना एक खास जबाबदारी घ्यायची की तुम्ही असला पाहिजे. त्यावेळी युट्यूब त्याचा रेट पण चांगला लावतं. त्याच्यात जर तुमचे ट्रेडिंगचे व्हिडिओ असतील, लोनचे असतील, तर किंवा काहीतरी शिकण्याचे असतील, टेकचे व्हिडिओ असतील, तर त्याच्यामध्ये तुमचा रेट $1 पर्यंत लागू शकतो. अदरवाईज जे घरामध्ये भांडतात,
किंवा काहीतरी टिंगल टावळ्या करतात, त्यांचा 0.10-5 असा, म्हणजे जर 10,000 व्ह्यू आले तर त्याला $1 मिळतो, म्हणजे किती, 88 रुपये. त्याच्यामुळे त्या गोष्टी करू नका. तुमचा कंटेंट क्वालिटी ठेवा. कंटेंट जर तुमचा क्वालिटी असेल तर तरच तुम्ही युट्यूब मधून पैसे कमवू शकता, अदरवाईज नाही. तुम्ही शून्य पैसे कमवू शकता. आणि त्याच्यात तुम्ही रील टाकत बसले अधून मधून, तर रीलला काही एवढे पैसे मिळत नाही. लोकांना काय वाटतं, म्हणजे सर्वसाधारण युट्यूबर्सला काय वाटतं, की बाबा रील मधून आपण अगोदर सबस्क्रायबर घेऊ, आतमध्ये लाखभर सबस्क्रायबर करू, 50,000 करू, आणि मग व्हिडिओ टाकून मग टायमिंग. असं होत नाही मित्रांनो. तुम्ही बघा, एक साधी गोष्ट आहे, तुम्ही चेक करा की जे रील स्टार आहेत, बघा मी काय म्हणतो, जे रील स्टार आहेत त्यांचे रीलला व्ह्यूज भरपूर जातात, म्हणजे 1 लाख जातात, 2 लाख, 10 लाखापर्यंत जातात. 15 लाख 20 लाख गेले तर त्यांना 1,000-1,500 रुपये मिळतात. पण तो जो त्यांचा तो जो क्लास आहे तो त्यांचे व्हिडिओ पाहत नाही. म्हणून बघा तुम्ही, ज्यांना 10 लाख सबस्क्रायबर आहेत त्यांचे सुद्धा व्हिडिओ जर असले तर 2,000, 1,000, 1,500 असे व्ह्यू असतात व्हिडिओला. त्याच्यामुळं बघा, मोठे युट्यूबर सुद्धा पहा तुम्ही, रील वगैरे काही टाकायच्या भानगडीत पडत नाही. फक्त व्हिडिओ आणि व्हिडिओचं कंटेंट चांगलं शोधा. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही मदत जरी लागली तरी तुम्ही मला याच्यावरती कमेंट करा की सर काय करू, अशी अशी अडचण येते. मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करेल, कॉपरेट करेल. फक्त याच्यामध्ये काय आहे की फालतूपणा जास्त करायचा नाही. कारण फालतू व्हिडिओ लोकांकडे कसं आहे, ते डाटा घालवत नाही आजकाल कोणाला. काहीतरी शिकण्यासारखं असेल, काहीतरी घेण्यासारखं असेल, काहीतरी म्हणजे मोटिवेशन असेल, काही स्पीच असेल चांगले, किंवा काही चांगला कंटेंट असेल तर लोक बघतात. तुम्ही काही जरी टाकलं, किती जरी गाणे ओरडले तरी लोकांना, आता ते पहिले कळत नव्हतं की कोण म्हणते गाणे, पण आता लोकांना कळतं की हे गाणे आतमधून ऑडिओ लावला जातो आणि फक्त होठ हलवले जातात, तेही मागे पुढे असतात. नाचणाऱ्यांचे सुद्धा जास्त काळ मित्रांनो ह्याच्यामध्ये काम नाही. ह्या इंडस्ट्री तुम्ही बघा, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अमिताभ बच्चन का टिकून आहे की वेगवेगळे रोल केले आजपर्यंत. अमिताभ बच्चनच्या बरोबरचे किती कलाकार आहेत जे कधीच बाहेर गेले. बरेच तुम्ही बघा, आपले अक्षय कुमार असेल, अजय देवगण असेल, म्हणजे व्हरायटी. लोकांना काय पाहिजे तुमच्याकडून, व्हरायटी, किंवा तुमच्याकडून काय तुम्ही नवीन काय देताय का. आता तुम्ही आला आणि रोज एकच तालावर नाचला तर लोक कव्हर पाहतील तुम्हाला. 1दा 2दा 3दा 4दा 5दा फिनिश, अनसबस्क्राईबर, आउट होता तुम्ही त्यांच्या मालिकेतून. त्याच्यामुळं आपला जो फॅमिली आहे युट्यूबचा, त्यांना भले तुम्हाला व्ह्यू 1,000-500 जाऊ द्या, पण त्या 1,000-500तून तुम्हाला 50, 60, 70, 80 सबस्क्रायबर आले तर भरपूर झाले. कारण त्याच्यातून काही लोकांना शिकण्यासारखं आहे का, नवीन आहे का, काही नवीन काय आलंय का, किंवा कुठली मशिनरी आली आहे का, असे व्हिडिओ नवनवीन तुम्ही टाका. काहीतरी उगं करत बसले ना तुम्ही तर लाईफ टाईम अशी लोक आहेत जी युट्यूब चालू झाल्यापासून अजून मॉनिटाईज नाही झाले. त्याच्यामुळं कंटेंट हा खूप महत्वाचा आहे, कुठलाही असो, पण त्याच्यात कन्सिस्टन्सीच्या पाहिजे तुमची, म्हणजे सातत्य तर पाहिजे. वरून तुम्ही काय बोलता, कसं बोलता, किंवा काही गडबडमध्ये चालू असते काहींची कामं, तर कसं असतं व्हिडिओमध्ये पुढच्या व्यक्तीला कळेल असं बोला, किंवा जास्त हळूही नाही, जास्त फास्टही नाही. कारण काय होतं, बऱ्याच वेळा पुढच्याच्या विषयी लक्षात येत नाही, एखादा काय बोलतोय काय नाही, काय खूप एक्साइटेड असतं त्याच्यामध्ये. तर तसं न करता पुढच्याला पूर्ण आपण काय बोललोय हे समजलं पाहिजे. हे समजल्याशिवाय ते पुढे जात नाहीत ते, नाही तर मग तिथूनच तुम्हाला स्वाईप करून पुढे जातात पुढच्या व्हिडिओला. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपलं बोलणं सुद्धा त्यांना समजलं पाहिजे. तुम्ही सहजासहजी 1,000 तास आणि 4,000 तास आणि 1,000 सबस्क्रायबर पूर्ण करू शकता. पण बघा मित्रांनो, ते पूर्ण झालं म्हणजे पैसे येतात असं नाहीये, हे बी लक्षात ठेवा. आता पुढचं तुम्हाला सांगतो, ते येतात म्हणजे तुम्ही फक्त त्यावेळी युट्यूबचे पार्टनर झालात. आता नंतर होते खरी कसोटी पैसे कमवायची. नंतर मात्र तुम्हाला क्वालिटी कंटेंटच लागतो.
क्वालिटी कंटेंट नसेल, कुणीही तुम्हाला सबस्क्राईब करत नाही, कुणीही बघत नाही. मग काहींना 3-3, 4-4 वर्ष लागली ते पेमेंट यायला. 8,000 रुपये, 8,500 रुपये. तर तसं न करता तुम्ही नेहमी कंटेंट चांगला शोधा. एक टाईपचा असेल तरी चालेल, पण चांगला व्हरायटी. नाही तर रोजच चहा करायचा आणि तोच दाखवायचा, बनवण्याचा उपयोग नसतो. आज चहा केलाय तर उद्या दुसरं काहीतरी बनवा, तिसरं काहीतरी बनवा, सुक्की मच्छी बनवा किंवा व्हेज भाज्या बनवा, भरपूर आहे. बेकरी आयटम बनवा, बेकरी आयटमला सुद्धा चांगले व्ह्यू जातात. तर त्या पद्धतीने तुम्ही ज्यावेळी तुमच्या व्हिडिओचा कंटेंट क्वालिटी आणि लोकांना शिकण्यासारखा, उपयुक्त असा, माहितीयुक्त असा कंटेंट असेल तर लोक तुम्हाला तिथं 1-2 मिनिटं बघतात. भले तुमचा व्हिडिओ 20 मिनिटाचा असो, 1 तासाचा असो, 2-3 मिनिटं बघतात, जज करतात, पुढे पाहायचा की नाही पाहायचा. मग तो जर तुम्ही व्यवस्थित समजून किंवा त्याच्यात सगळं बारीक सारीक गोष्टी घेतल्या असतील तर लोक तुम्हाला लवकर स्किप करत नाही. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला जातो आणि मग त्या एंगेजमेंट वरती तुम्हाला चांगले पैसे मिळतात. आणि मित्रांनो, हे रोज करायचंय काय? हे असं नाही की आज टाकला शनिवारी, मग टाकला पुढच्या मंगळवारी, बुधवारी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी. अमावस्या पौर्णिमा याच्यामध्ये चालत नाही. याच्यामध्ये तुम्हाला वेळ द्यायचा आहे. लोक म्हणतात वेळेच्या व्यतिरिक्त आपण करूया. ती लोक याच्यामध्ये सक्सेस होत नाहीत. याला फुल टाइम देणारे लोक, म्हणजे बाय हार्ट पॅशनेट, एकदम पॅशनेट होऊन हा जर तुम्ही केला, मग हा ठीक आहे. तुम्हाला जर रोज एखादा व्हिडिओ जर नसेल बनवता येत तर एखाद्या दिवशी बसून एक 5-6 व्हिडिओ बनवा. आठवड्याला तुम्ही एक 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 रोजचा टाका किंवा 2 दिवसांनी टाका. जसे व्हिडिओ चालतील तसे टाका. समजा एखादा व्हिडिओ 1 लाखाला गेलाय तर 2 दिवस थांबा, 3ऱ्या दिवशी टाका. तो चाललाय थोडाफार, 6व्या दिवशी टाका. पण तुम्ही आज एक आणि 10 दिवसांनी एक म्हटल्यानंतर तुम्ही स्वतः फ्रस्ट्रेट व्हाल. त्याच्यामुळं जरी चॅनल मॉनिटाईज झाला तरी त्याच्यानंतर सुद्धा खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये. असं नाही की कष्ट नाहीयेत, हे बरेच खालून कमेंट येतात, पैसे मिळवण्यासाठी काही करतात, पण ते व्ह्यू आलेले असतात, त्याच्या मागचं कष्ट किती आहे, खूप कष्ट असतं मोठं. त्याच्यामुळे ते समजून घेणं महत्वाचं आहे. आणि आपला व्हिडिओ रोज असेल खूपच चांगलं आहे, पण कंटेंट पण चांगला पाहिजे. रोज आहे म्हणजे तुम्ही येऊन काहीतरी सांगणार, त्याला काय मजा नसते. आपला कंटेंट वरती पूर्ण फोकस असला पाहिजे, व्हिडिओ वरती पूर्ण फोकस असला पाहिजे. भले तुम्ही 1 दिवस लेट टाका, पण कंटेंट चांगला पाहिजे. आणि कुठलेही डीजे बीजे ह्याचे असे फोटो काढून बिडून किंवा म्हणजे शूटिंग काढून टाकू नका, स्ट्राईक बसते त्याच्यावरती. बाहेरचं काही टाकू नका. जे होईल शक्यतो त्या व्हिडिओमध्ये तुम्हीच पाहिजे. कुठले काही जोडता आले तुम्हाला फोटो वगैरे जोडा, पण शक्यतो तुम्हीच असले पाहिजे त्याच्यावरती. त्यावेळेस तुमची खऱ्या अर्थाने तिथं ओळख होते युट्यूबला, एक युट्यूबर म्हणून. तर चला मित्रांनो, आता जेव्हा तुम्हाला काही समजा काही प्रॉब्लेम असेल तर या व्हिडिओमध्ये मला कमेंट करा, सर असा असा प्रॉब्लेम येतोय, मी तुम्हाला त्याचा डेफिनेट रिप्लाय देईल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.